तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आपल्याला 6:30ची ऑर्डर होती. 6:30ची ऑर्डर म्हणजे लवकर उठावं लागतं. माझी तर झोप झाली होती, पण आमच्या गणेश शेटची नव्हती झाली, कारण भाऊ रात्रभर वहिनीला चॅटिंग करून दमला होता. तर ऑर्डर जाताना भाऊचं पेट्रोल संपलं होतं. भावाला आम्ही पंपापर्यंत टो दिला. भाऊ होता जळगावचा, भावासोबत थोडी बातचीत करून जे आहे ते आम्ही पंपापर्यंत सोडलं. पंपाला सोडल्यानंतर आम्ही दोघं निघालो नाश्ता करायला, कारण सकाळ सकाळी भूक लागली होती. आम्ही नाश्ता करायला जे गेलो आपल्या इथं बायपासला, कारण आप्पाचे पोहे जे म्हणजे एक नंबर इथं भेटतात. तर्री पोहे फक्त 30 रुपयाला. तर आप्पाकडे गेलो, मस्तपैकी पोहे घेतले. पोहे घेतल्यावर त्यानंतर गणेश शेटणी पोहेवरती लिंबू पिळला. लिंबू पिळल्यानंतर आम्ही पेट पूजा केली. त्यानंतर गेलो चहा प्यायला. तर चहा पिऊन घेतली मित्रांनो सकाळ सकाळी, कारण चहा शिवाय दिवसच उगवत नाही. चहा पिल्यानंतर आम्ही थेट निघालो कामाला. तर तुम्ही बघू शकता एक नंबर अशी रायडिंग करत गणेश शेटणी गाडी घेतली आणि मी माझा थोबडा दाखवला. थोबडा दाखवल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो लोकेशनवरती. लोकेशन होतं शास्त्रीनगरचं स्विमिंग पूल. छोटीशीच ऑर्डर होती. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलवरती गेलो. तर इथं होती मित्रांनो लहान मुलांची पोहायची कॉम्पिटिशन. तर आम्हाला रूम अरेंज करून दिली. अरेंज केल्यानंतर आम्ही जे आहे ते बलून मस्तपैकी बलून फुगून घेतले. ऑर्डरला उशीर झाल्यामुळं मॅडम आमच्यावर लई चिडली होती, पण जाऊ द्या, मॅडमला सॉरी बोलून आम्ही आमचं काम पूर्ण केलं. तर थोडेसे बंचेस लावून घेतले. बघू शकता तुम्ही इथं कॉम्पिटिशन चालू झाली. विनरला ही ट्रॉफी होती. तर बघू शकता तुम्ही आपण छोटीशी एक गेट लावली होती. गेट म्हणजे कमान मस्तपैकी ओके करून घेतली आणि कमानासोबतच आपण त्यांना बंचेस, पिलर आणि 2 शार्कचे जे आहेत फॉईल बलून दिले. नंतर आम्ही परत घरी येताना परत एक भाऊ सापडला, त्याचं पण पेट्रोल संपलं होतं. त्या भावाला देखील मित्रांनो आपण पंपापर्यंत पाय लावून आजचा दिवस इथंच समाप्त.